उपस्थित मान्यवरांकडून ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू स्लाइस करायचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला चेंडूला. पंकज पाटील चेंडूवर येत आहेत, क्विक सिंगल कंप्लीट केले, फलंदाजाने खातं उघडले पहिल्या चेंडूवर. तर विजय भानी यांच्याकडून एक पारितोषिक आले संदीप फुटारकरसाठी, प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. हे सर्व प्रेम आहे आडवलीकरांचं या खेळाडूंच्या प्रती. धावसंख्या दाफलकर, एक स्टॅकिंग गेला प्रवीण. आउटसाइड स्लिप होतोय चेंडू, तिथे मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगला प्रयत्न सौरभ आहे तिथे. मागचे कित्येक वर्ष जर आपण मागे येऊन बघितलं तर सौरभ फक्त संघाच्या बाहेर होते, सपोर्ट करत होते. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू अशी आहे, तुम्हाला पाहायला मिळते की सौरभ आता संघामध्ये खेळतोय. तर अजून एक पारितोषिक येत आहे. ऑफ ड्राईव्ह केलंय, गॅपमध्ये केलं, एक्झिक्यूट केलं, डीप एक्स्ट्रा कॉल चेंडू ट्रॅव्हल होते खूप वेगाने, क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत. प्रयत्न चांगला होता पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. स्पर्धेतल्या आजच्या दिवसातला पहिला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतो सीमारेषे बाहेर, चौकार. प्रत्येक विकेटसाठी संदीप फुटारकरसाठी 1000 रुपयाचा. तर प्रवीणच्या बॅटमधून पहिला चौकार, आपल्या या स्पर्धेतला पहिला चौकार, इनिंगमधला पहिला चौकार संदीपच्या विरुद्ध. चेंडू पुन्हा हवेमध्ये उडवलाय, लॉफ्टेड स्ट्रोक, अपिस्ट अँड पनिश्ड. चेंडू डीप कव्हर पॉइंट रिझर्व मधून आहे. तर किरण भाणे यांच्याकडून एक पारितोषिक आले, खास करून पुढच्या षटकानंतर हे पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांना ही मात्र सुवर्ण संधी असेल. प्रत्येक सलग 3 चेंडू जर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सुपर बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिलाय तो प्रवीण जोशीने. फुलटॉस आहे, सुपर एक्झिक्युशन, फुलटॉस चेंडू आणि योग्य उत्तर सीमारेषेबाहेर चेंडू, चौकार. कोळी समाजातील एक गीत, आई एकविरेचं नामस्मरण. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 धावा, सलग 3 चेंडू 3 चौकार, फ्लाइंग स्टार्ट, एक डॉमिनेटिंग स्टार्ट प्रवीण जोशीने आपल्या संघाला मिळवून दिलाय. सुपर बॅटिंग, एक अप्रतिम सुरुवात प्रवीण जोशी करून देत असताना थांबून खेळत आउटसाइड एज आणि पुन्हा त्या चेंडू सौरभकडे जातोय. शफल झाले होते, मागे येत असताना थोडंसं फुटवर्क चुकलं, टायमिंग चुकलं आणि आउटसाइड एज घेताना चेंडू जातो तो फ्लाइंग स्लिपमध्ये. तिथे मात्र धाव इथे कंप्लीट होत नाहीये, धाव येत नाहीये, षटक समाप्त होत आहे. आणि एका षटकाकडे धावसंख्या आपण पाहत आहोत, धावफलकर 13 धावा अंकित होते आहे. चांगली सुरुवात. या षटकानंतर मात्र हे पारितोषिक असणार आहे ते किरण भानी यांच्याकडून. दोन्ही फलंदाजांसाठी सलग 3 चेंडू 3 षटकार तुम्ही दाखवता आपल्या बॅटमधून तर 2000 दोन्ही फलंदाजांसाठी. दोन्ही एंडने तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक आपण बघितलं समोरच्या एंडने, त्यानंतर व्यासपीठ एंडकडनं दुसरं षटक हाताला जाईल आणि गोलंदाजी मार्कवर अजून एक त्यांचा अनुभवी गोलंदाज या संघातला सुशील पाटील. 13 विदाउट लॉस. फ्लाइंग स्टार्ट मिळाला आहे, खास करून हरेश हा सुशीलच्या हातामध्ये. स्ट्राईक एंडला हरेश. स्वर्गीय पप्पू भाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही बघत आहात, पहिलं वर्ष. स्वर्गीय सनी भाने यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आडोली स्टार क्रीडा मंडळाच्या वतीने. तुम्ही बघत आहात मैदानावर पहिल्याच चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव घेतली जाते, त्यानंतर धावसंख्या पुढे सरते, धावफलक ती 14 धावा. त्याच्या नावाने सुद्धा आपण एक रोपटं सुद्धा बघितलंय बरोबर स्क्रीनच्या मागच्या बाजूला. वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे सनीच्याच नावाने. राऊंड विकेट सुशील.
ऑन साइड चेंडूला प्लेस केलाय, स्क्वेअरला चेंडू जातोय डीपमधनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर येत आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे आणि सहजगत्या 2 धाव सुद्धा इथे पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धाव फलकावर. मगाशीच म्हटलं की पॉवर प्लेमध्ये धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न संगणकाचा आहे म्हणून त्यांनी मात्र चेंडू सोपवलाय तो सुशीलच्या हातामध्ये. ड्राईव्ह केलाय, मिड ऑफर क्षेत्ररक्षक आहेत, पंकज चेंडू कव्हर करतात, फेक होते आहे आणि इथे मात्र क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न संपुष्टात आणलाय. गुड फिल्डिंग फ्रॉम पंकज. चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न इथे सुशीलने आपल्या षटकामध्ये केला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकात. अजून आतापर्यंत या षटकात 3 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केलेत, धावसंख्या धाव फलकावर 16. राऊंड विकेट पुन्हा एकदा. राज समोर केले, लॉफ्टेड स्ट्रोक, अप्रतिम टायमिंग, चेंडू सीमारच्या बाहेरचा फरार, अप्रतिम फटका, चौकार. वीस धावा धाव फलकावर आणि चौथा चौकार आलाय तो प्रवीण जोशीच्या बॅटमधून. समोर काही ऑन साईडला क्षेत्राचे काही डीप मध्ये जज करतायत पण त्यांना बीट करून चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय सीमारच्या बाहेर. अजून एक चौकार. स्पेशली इन द पॉवर प्ले, वॉट अ बॅटिंग फ्रॉम प्रवीण जोशी. अटॅकिंग स्टार्ट आपल्या संघाला मिळवून दिलाय या खेळाडूने. धावसंख्या धाव फलकावर 24 विदाउट लॉस. चेंडू इनसाइड आउट, वाह वाह आणि वाह, लाजवाब फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सलग 2 षटकात आपल्याला चित्र पाहायला मिळते. सलग 3 चेंडूवर 3 चौकार आलेत ते प्रवीण जोशीच्या बॅटमधून. ₹2000 कॅश प्राईज निश्चित असेल ते प्रवीण जोशीसाठी, कारण सलग 3 चेंडू 3 चौकार आले ते किरण भाणे यांच्याकडून, रमेश भाणे यांच्याकडून हे पारितोषिक आलं आहे. 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला या स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यामध्ये मिळवून दिला आहे तो या दोन्ही फलंदाजांनी. खास करून अटॅकिंग ग्रुपमध्ये तुम्ही पाहतात फलंदाजी करतो तो प्रवीण जोशी. तब्बल 6 चौकार त्यांनी आतापर्यंत ठोकलेत आपल्या बॅटमधून. 6 चौकार, त्यामध्ये सिंगल क्वचितच आहे, एक डबल आहे, त्यामुळे वैयक्तिक 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. आणि खास करून मागचा जो फटका होता, शेवटच्या चेंडूचा जो फटका होता तो डोळ्याचा पारणं फेडणारा होता, कारण त्याने बघितलं की सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफचा खेळाडू शॉर्ट कव्हरमध्ये आला पंकजला, आणि शंतनू जो डीप एक्स्ट्रा कव्हरला होता त्या मात्र लॉंग ऑफला लावण्यात आलं. अशा मोमेंटला तो फटका त्याने बनवला आणि इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक दाखवत असताना, इनसाइड आउटचा एक अप्रतिम नजराणा पेश करत असताना, चौकार वसूल करत असताना या स्पर्धेमध्ये 2 वेळा असं घडलं आहे या सामन्यामध्ये. 2 षटकामध्ये सलग 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळालेत. याचं क्रेडिट जाते पूर्णपणे प्रवीण जोशीला. हरेश बघायचं आहे, हरेश स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येतोय. प्रत्येक षटकामध्ये पहिला चेंडू त्याने फेस केला आणि प्रत्येक चेंडूवर त्याने एक एक धाव घेतली आहे. 12 चेंडूपैकी फक्त 2 चेंडू हरेश खेळलाय आणि बाकीचे 10 चेंडू एक्झिक्यूट केलेत ते प्रवीण जोशीने आपल्या बॅटमधून 26 धावा नोंदवत असताना. संदीप खुटारकर वन्स अगेन समोर खेळलेत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह ओव्हर द बॉलर सेट, क्षेत्राच्या काही टीममध्ये शंतनू. गुड फिल्डिंग, मिळते ती फक्त एकच धाव. शंतनू सारखा खेळाडू या संघामध्ये आहे. तर विजय सदाशिव भाणे यांच्याकडून एक पारितोषिक जे अजूनही कायम आहे ते म्हणजे संदीप खुटारकरसाठी प्रत्येक विकेटसाठी ₹1000. पहिल्या षटकात विकेट मिळाली नाही आहे, बघायचं या षटकात तो प्रयत्न करेल आपल्या संघासाठी ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, लाऊड अपील पंचांकडे होत आहे, पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. निरंजन सामंत तिथे आहेत. 2 धावाचा प्रयत्न होता तिथे, बघायचं 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. बघायचं पंचांचा सिग्नल आला तो लेग बाईचा, त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये धाव ॲड होतील या दोन्ही धावा.
2 धावाच्या मदतीने धावसंख्या अंकित झाली ती एकूण 31 धावा धावफलकावर. या अगोदर आपण सर्व फटके बघितले आहेत, स्वीप बघितला आहे, ड्राईव्ह बघितले आहेत, इनसाइड आउट बघितलं आहे. आता मात्र रिव्हर्स दाखवण्याचा प्रयत्न तो थोडासा मात्र अपयशी ठरला आहे प्रवीण जोशी. 31 विदाउट लॉस. चेंडू बघायचा आहे, स्कीड झाले पूर्णपणे गोलंदाज. चेंडू रिलीज झाल्यानंतर लेगस्टिकच्या खूपच बाहेर आणि याचमुळे की काय चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जातोय. तुमचं लँडिंग खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी तयार होता, ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू खूप महत्त्वाचं आहे. फॉलो थ्रूमध्ये तो जर तुम्ही चुकलात तर चेंडू खूप रॉंग दिशेने जाऊ शकतो आणि ते चित्र पाहायला मिळालं. फॉलो थ्रू चुकला, स्वतः स्कीड झाले आणि त्याचमुळे की काय चेंडू तुम्हाला लेगस्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय. वाईट बॉल, स्पर्धेतला पहिला वाईट चेंडू इथे मात्र संदीप टाकत असताना. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू लास्ट मोमेंटला चेंडूला लेफ्ट केलं, सोडून दिलं आहे, पण चेंडू सरळ रिटर्न क्रीजच्या आतमधून येतोय तो सौरभच्या हातामध्ये. धावसंख्या 32. डॉट बॉल आफ्टर लॉंग टाईम इन द मॅच. 32. फक्त दिशा दिली आहे. अप्रतिम टायमिंग, पॅडल स्वीपचा अप्रतिम नजराणा पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. स्कोर मोज ऑन 36. पण इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जर बघितला तर प्रवीण जोशी जो वैयक्तिक 30 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देतो आहे. सुपर बॅटिंग. 36मध्ये 30 धावा एकट्या प्रवीणच्या आहेत. हरेश वैयक्तिक खेळतोय 3 या धावेंवर. 3 एक्स्ट्रासुद्धा आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. वेगवान चेंडू, सबमरीन चेंडू. टप्पा पडल्यानंतर अपेक्षा होती प्रवीणला चेंडू थोडासा मात्र बाउन्स होईल, कारण डीपमध्ये कोणच खेळाडू नाही आहे. डीप थर्डमॅनमध्ये अशा मुवमेंटला त्यांच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, पण अयशस्वी ठरतोय प्रवीण. निर्णायक चेंडू या षटकातला. संदीप कुटारकर समोरच्या एंडने ओव्हर द विकेट. चेंडू इनसाइड आउट. बघायचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्राच्या काय डीपमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. गुड रनिंग. फेक थोडीशी उशिराने झाली, याचा फायदा उचलला फलंदाजाने आणि तब्बल 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या. यावर वळूया शुभम राऊत यांच्याकडे. काही पाहुण्यांचा सन्मान इथे मात्र केला जाणार आहे. हॅलो. हॅलो, धन्यवाद प्रसाद सर. तर आपण वळूयात व्यासपीठाकडे. मंचावरती नक्कीच एक जबरदस्त व्यक्तिमत्व उपस्थित आहे, अरुण शेठ पाटील, आणि त्यांचा नक्कीच आमच्या मंचावरती सन्मान केला जाईल. या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सन्माननीय राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते अरुण शेठ पाटील साहेबांचा सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. सातत्याने या विभागामध्ये असणाऱ्या स्पर्धांवरती त्यांचं नितांत प्रेम आहे, क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचा नक्कीच यथोचित सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्याचा देवाप्रमाणे सत्कार करणं, स्वागत समारंभ करणं, आणि तेच आडिवली स्टार क्रिकेट संघाच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक 2020 या स्पर्धेचे आधारस्तंभ, मुख्य आयोजक आपल्या क्रीडा स्पर्धेचे सन्माननीय राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान अरुण शेठ पाटील साहेबांचा मंचावरती केला जातोय. धन्यवाद. तर वळूयात पुन्हा एकदा आपण सामन्यांकडे. पुण्याला जाऊयात आपण प्रसाद सरांकडे. धन्यवाद. हॅलो. तर दिनेश कुटारकर येतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी. बोलतो त्या माईकला. दिनेश कुटारकर बघायचं या धावसंख्येला कुठेतरी कंट्रोल करणार का, कारण 3 षटकामध्ये 38 धावा, म्हणजे जवळजवळ 12.66ची गती ठेवली आहे प्रति षटकामागे 38 धावा कुठत असताना. पण सगळ्यात महत्त्वाची बाजू अशी आहे की मानेरे संघाने एकही गडी त्यांचा गमावला नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे त्यांच्या संघासाठी की एकही गडी न गमावतात दोन्ही फलंदाज जबरदस्त बॅटिंग करतात. खास करून आक्रमक झाला तो प्रवीण जोशी. हरेशला जास्त स्ट्राईक मिळाला नाही आहे, पण त्याच्याकडे सुद्धा तेवढीच गुणवत्ता आहे, तेवढंच तो कॅपेबल आहे, तेवढंच पोटेन्शियल त्याच्याकडे सुद्धा आहे. दिनेश कॉमेंट्री बॉक्स एंडकडून 4थं षटक घेऊन येतोय ओव्हर द विकेट.
थांबून घ्यायचा प्रयत्न, पंच केले चेंडूला, कव्हर्समध्ये खेळत क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, दोन खेळाडूंच्या मधून चेंडू फरार, सीमारेषेच्या बाहेर दैदिप्यमान फटका, हरेशच्या बॅटमधून चौकार. काय पंच होता, काय बॉटम हँड होता या फटक्यामध्ये, ते म्हणजेच हरेशकडून. आणि जबरदस्त फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर निघून गेला. पंच एवढा कडक होता, जबरदस्त होता, आक्रमक होता, ताकदवान होता की चेंडू खेळाडूच्या मधून निघून जातोय. दिनेश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत, पंकज थोडीशी मिसफिल्ड आणि पुन्हा ते चेंडू त्यांना चकवून निघून जातोय सीमारेच्या बाहेर, चौकार. पाटील तिथे होते, वीरेंद्र पाटील, आणि त्याच्याबरोबर बॅकअप होतं ते म्हणजेच पंकजचं. पण दोघांनाही चेंडू अक्षरशः भेदून निघून जातोय. 46 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी काय जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. थांबून खेळलेत, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, द फर्स्ट 6 ऑफ द टुर्नामेंट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फिफ्टी अप जस्ट इन 21 बॉल. 21 धावेतच 50 धाव. पन्नास धावा पूर्ण झाल्या. 21 चेंडूमध्ये धावा 52 होती, त्यानंतर आता येतो त्या 2 धावा. धावसंख्या 54 धावा धावफलकावर. तर अजून एक पारितोषिक आलं आहे. जर वैयक्तिक अर्धशतक कुठला फलंदाज इथे झळकावतोय तर सन्मान्य आधारस्तंभ राहुल शेठ पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फुलटॉस आहे, पॅरलल स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतो आणि फर्स्ट विकेट. पहिला झटका लागलाय दिनेश कुटारकरला आणि टायगर संघाला यश मिळत आहे, पण त्यासाठी खूप उशीर झालाय. कारण मी म्हणेन की 50 धाव्यांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. तब्बल आपण धावा पाहिल्या त्या 54 धावा, आणि 54 धावेंवर पहिला गडी बाद झालाय तो माणेरे संघाचा. 54 लॉस ऑफ 1. पहिल्या विकेटसाठी काय जबरदस्त पार्टनरशिप. पण हरेश सुद्धा आपल्याकडचं पोटेन्शियल दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा लोअर फुलटॉस होता, त्याला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही, आणि मिड विकेटला एक सुरेख झेल आपण बघितला. मंदार पाटीलने टिपला तिथे. काही नवीन चेहरे टायगर संघामध्ये, टायगर संघाच्या या गोट्यामध्ये पाहायला मिळत आहेत. ओ द विकेट. कव्हर्समधून चेंडूला एक्झिक्यूट केले, क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत आणि एकच धाव. गुड फिल्डिंग. चांगला क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळते. षटक पूर्ण होत आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 4 षटकांची धावसंख्या अंकित झाली ती 55 धाव धावफलकावर. पुढचा सामना गोरपे विरुद्ध गावदेवी 11 गुंबार्डे दोन्ही संघाच्या कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. प्रवीणचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन तब्बल 33 धावा त्याने कुठलेत आपल्या संघासाठी. बघायचं एक पारितोषिक जे क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत आणि आडोली क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ आहेत सन्माननीय राहुल शेठ पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे 1001 रुपयाचं. कुठला फलंदाज या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकाव त्यासाठी हे पारितोषिक आहे. निर्णायक षटक घेऊन येतं गोलंदाज वीरेंद्र.
55 धावा 4 षटकामध्ये आतापर्यंत कुठल्या आहेत या माणेरे संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये 54 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण हरेश आणि प्रवीणमध्ये बघितली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आपण बघत आहोत. आलाय तो मैदानावर ऋषी भोईर. या षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे, सत्कार केला जाणार आहे. विनंती करतो गोरपे संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करा आणि त्याचबरोबर गावदेवी 11 उंबारडे या संघाच्या संघाने सुद्धा रिपोर्ट करायचं. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वीरेंद्र येतोय समोरच्या एंडने निर्णायक षटक घेऊन. ओव्हरपिच होता, चेंडू उंच तर गेलाय, बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय पण चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जातोय, बरोबर जाऊन त्या कपड्याला ब्रश होतोय. पंचांचा इशारा, षटकार. प्रवीण सरकलाय हळूहळू 39 या धावसंख्येवर. वॉट अ बॅटिंग, लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका पाहायला मिळते प्रवीण कडून. ऑफस्टोनच्या थोडासा बाहेरचा चेंडू, वॉट अ शॉट, वॉट अ पिकअप ऑन दी अप. चेंडू समोर, स्क्रीनच्या समोर, षटकार. वैयक्तिक धावसंख्या 45, संघाची धावसंख्या आपण बघत आहोत 67 धावा धावफलकावर. फुल टॉस चेंडू होता, ऑनसाइडला एक्झिक्यूट केलाय. शंतनू खूप वेगाने चेंडूवर येतोय, बघा चेंडू ते कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा ते सहज पूर्ण होतात. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग. आणि 2 धावेच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकले. धावफलकावरती एकूण 69 धावा. अँड वॉट अ बॅटिंग, 47 नॉट आउट इन द ग्राउंड. प्रवीण जोशी, वॉट अ बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग अँड लीडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय आपल्या संघासाठी आघाडीला येत असताना. प्रवीण फ्रॉम माणेरे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, आतली कड, पण कुठली धाव इथे मात्र घेतली गेली नाहीये. वीरेंद्रच्या निर्णायक षटकामध्ये आपण बघत आहोत, कारण स्लॉगर षटक आहे, डेथवरचं षटक आहे. बघायचं अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 2. अर्धशतकासाठी 3 धावींची गरज आहे ती प्रवीण जोशीला. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता, परफेक्ट गोलंदाजी. तुम्ही पाहिल्यामध्ये क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या शंतनू चेंडू उचलेपर्यंत थोडासा वेळ घेतला. 2 धावे ते पूर्ण होत आहेत आणि 49 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे प्रवीण जोशी. संघाची धावसंख्या आपण बघूया. मला सांगतात एकूण अंकित झाले ते एकूण 71 धावा. जस्ट 1 रन अवे इन द टुर्नामेंट, फर्स्ट हाफ सेंचुरी. प्रवीण अँड वॉट अ बॅटिंग. टाळ्यांचा कडकडाचं खूप काही सांगून जातोय. शेवटचा चेंडू आहे षटकातला. फुल टॉस आहे, अर्धशतक पूर्ण होत आहे. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पहिल्याच सामन्यामध्ये. चेंडू अडवणार की नाही, आणि तो चेंडू सुद्धा सीमारेषे बाहेर जातोय. पंचांचा इशारा, चौकार. 4 धावा आणि चौकारच्या मध्ये धावसंख्या वेगाने सरकली पुढे ती अक्षरशः 75 धावा धावफलकावर. धन्यवाद प्रसाद सर. तर आपण वळूयात व्यासपीठाकडे. आमच्या व्यासपीठावरती डायगर गावचे प्रतिष्ठित नागरिक माणिक पाटील उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान नक्कीच आमच्या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन या क्रीडा स्पर्धेचे आधारस्तंभ, या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार राहुलदादा पाटील यांना की तुमच्या शुभ हस्ते माणिक पाटील डायगर यांचा नक्कीच सन्मान आमच्या मंचावरती करायचा आहे. विनंती करेन माणिक पाटील साहेबांना की आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य आयोजक, या क्रीडा स्पर्धेचे शिल्पकार राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नक्की सन्मान केला जातोय माणिक पाटील साहेबांचा. मायेची भगवी शाल आणि या क्रीडा स्पर्धेची आठवण भेट एक सन्मान चिन्ह देऊन नक्की साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन डायगर गावचे प्रतिष्ठित नागरिक हरिश्चंद्र पाटील यांना की आपला देखील सन्मान नक्कीच आमच्या मंचावरती केला जाईल. राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हरिश्चंद्र पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या
व्यासपीठावरती केला जातोय. स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक 2020 आलेल्या पाहुण्यांचा सत्कार, नक्कीच सर्व पाहुण्यांचा सत्कार मंचावरती केला जातोय. तर त्यानंतर आपल्या आडिवली गावातील प्रतिष्ठित नागरिक राजेंद्र भाणे साहेब आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन पुन्हा एकदा. त्यानंतर मी किशोर भाणे साहेबांना विनंती करेन आपला देखील सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या आयोजनातनं नक्कीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या संकल्पनेतनं ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो, तो म्हणजे किशोर भाणे साहेबांचा. त्यानंतर मी विनंती करेन अशोक भाणे साहेबांना की आपण देखील पुढे यायचे. आपला देखील सन्मान स्वर्गीय सनी गजानन भाणे स्मृती चषक 2020 मध्ये केला जाईल. स्पर्धेचे आमचे आयोजक राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. मायेची भगवी शाल आणि त्याच बरोबरीने या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. त्यानंतर रमेश भाणे साहेबांना विनंती करेन आपला देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. पहिलं वर्ष स्पर्धेचं आणि या पहिल्या वर्षात सुभगदार आयोजन आणि सर्व पाहुण्यांचा देवाप्रमाणे स्वागत समारंभ या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करेन विजय भाणे साहेबांना तुमचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. हॅलो. त्यानंतर मी सुनील भाणे साहेबांना विनंती करेन आपला देखील सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर महेश भाणे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. विशाल पाटील साहेबांना विनंती करेन आपण देखील पुढे यायचं आहे. तर विशाल पाटील यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. तर वळत आपण सामन्याकडे. जसं सामना सुरू जाव्यात आपण खोपोलीवरून पहिल्यांदाच आपल्या विभागामध्ये सन्मोचनासाठी नक्कीच सज्ज झाले, ते म्हणजे मयूर कांबळे, आणि त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया म्हणत या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया सेकंड इनिंगमध्ये. पहिली मॅच आपल्या समोर आहे मानेरे विपक्ष डायगर. टॉस इथे जिंकला होता डायगर टीमने. थोडीशी रणनीती आखली होती प्रथम फिल्डिंग करत असताना, परंतु आता मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे. 76 धावसंख्येची बॉलिंग मार्कवरती आहे गोलंदाज ऋषिकेश. स्ट्रायकर एंडला बॅट्समन. हा मात्र मोठा फटका येतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येतोय दुसऱ्या चेंडूवरती षटकार. शहात्तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी सागर आणि पंकज ही सलामीला दाखल झाले. आव्हान जरी कठीण असलं तरी तुम्हाला फाईट करावे लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण संघर्ष केल्याशिवाय गुरुकिल्ली यशाची मिळत नाही. आणि ती गुरुकिल्ली सापडण्यासाठी आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल, फाईट करावी लागेल. आणि ती फ्लाईट मी म्हणेन करत असताना सागर दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. आता मात्र विजयासाठी 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गरज असेल 70 धावसंख्येची. ऋषिड राईट आर्म ओव्हर द विकेट. लिडिंग एज लागली आहे. बॉलर येतोय चेंडू खाली आणि ही सोपी विकेट आहे. पहिला हादरा मिळतोय सागरच्या स्वरूपात डायगर टीमला. अडिवली स्टार क्रिकेट संघ आयोजित स्वर्गवासी सनी गजानन भाने स्मृती ट्रॉफी 2020
GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी घर बसल्या दाखवली जाते, जगभरात पोहोचवली जाते. जे जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेले त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. आमचे दोन्ही ऑफिशियल्स आपण पाहतोय, सुभाषजी पाटील डोंबिवली आणि त्याचबरोबरीने निरंजनजी सावंत कल्याण, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये आवाज ऐकला प्रसादजी परब सर. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध चेंडूने घेतला. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. लेग बायची सिंगल असेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचत आहे ते 7 या आकड्यावरती. मोठं टार्गेट समोर ठेवलं आहे. रणनीती तुम्हाला आखाव्या लागतील, कारण 2 मॅन्डेटरी षटक आहेत, 2 सर्कलचे षटक आहेत आणि या 2 षटकामध्ये मी म्हणेन जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 1 डाऊनच्या पोझिशनला आलाय शंतनू, स्ट्रायकर एंडला असेल. पहिला चेंडू फेस करत असताना 2 सीमारक्षक ऑन साईडला तैनात केलेत P1 मध्ये. हा चेंडू लोअर फुल टॉस स्टेअर केला मिड विकेटला. डीपमध्ये सीमारक्षक आहे. इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या छोट्या छोट्या चुका आता तुम्हाला सुधाराव्या लागतील, कारण आपण नेहमी म्हणतो ना की माणसाला ठेच ही दगडाने लागते, डोंगराने कधीच लागत नाही. तुम्ही छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. नक्कीच ती चूक जर मोठी झाली तर तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. आव्हान जरी मी म्हणेन मोठं सेट केलं असेल तरी तुम्हाला या छोट्या चुका आता सुधाराव्या लागतील. 2 धावसंख्येने संघ पुढे जाते, जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक थोडीशी इथे चुकी करतोय. शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली होते. एक सिंगल बाईटची कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलं आणि 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या 10 या आकड्यावरती. चला फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन जा, आयोजकांना माझी सूचना आहे. फर्स्ट एड बॉक्स आपण लगेच घेऊन जा. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल गोरुपे विपक्ष गावदेवी 11 उंबर्डे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेचच आमच्या व्यासपीठावरती यावं. खूप चांगलं आयोजन. अगदी प्रसादजी परब सरांनी सांगितलं की मागचे काही दिवस, मागचे काही महिने सर्वांसाठी कठीण होते आणि ते सगळं विसरून क्रिकेट पुढे आलं पाहिजे, क्रिकेटला सुरुवात झाली पाहिजे आणि या विभागामध्ये आता क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. याच विभागामध्ये अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधली एक भव्य दिव्य स्पर्धा या मैदानावरती संपन्न होत असताना 2 दिवसाची स्पर्धा. प्रथम पारितोषिक आपण पाहते 50,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. आणि या 2 दिवसामध्ये अनेक मी म्हणेन ताकदवान टीम याच विभागामधील एकमेकांच्या समोर या ट्रॉफीसाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग चेंज इथे होते. दुसऱ्या षटकामध्ये येतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून विकी जोशी. मानेरी विपक्ष अर्जुन 11 डायगर. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून येतोय विकी जोशी. 76 धावसंख्येचं टार्गेट. 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज असेल ती 66 धावसंख्येची. तर रामदास कृष्ण भाणे साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचा सन्मान नक्कीच आमच्या मंचावरती केला जातोय. राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची भगवी शाल आणि त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेतली गोड आठवण भेट एक मोमेंटो देऊन नक्कीच सन्मान त्यांचा व्यासपीठावरती केला जातोय. विकी लेफ्ट आर्म तर राऊंड विकेट. 1 मिनिट सर. दुसरं षटक प्रगतीपथावर विकी जोशीच्या हातामध्ये षटक सोपवण्यात आलंय मानेरी टीमच्या बाजूने आणि पहिल्याच चेंडूवरती येतोय शंतनूच्या बॅटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती.
लेफ्टी बॉलरच्या समोर राईटी बॅट्समन. अँगल बनवण्याचा प्रयत्न, थोडंसं आतमध्ये येतोय चेंडूला, लेट कट करत असताना बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये सीमारक्षक आहे, तिथे फक्त मिळेल शंतनूला सिंगल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाते, जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती. शांत वातावरण, सगळीकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक इथे स्वागत करूया. एक चांगलं वातावरण आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या ज्या टीम्स या ठिकाणी असतील त्या देखील भरपूर चांगल्या आहेत. त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचं क्रिकेट पाहायला मिळेल, कारण ग्रामीण क्रिकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी हा येतोय उत्तुंग असा षटकार. थँक्यू क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग मॅच असतात त्या टाईट पोझिशनला जातात, आणि ज्या ज्या हाय स्कोरिंग मॅच असतात त्या नेहमी आपण यशस्वी होताना पाहायला आपल्याला मिळाल्यात. आणि त्याच दृष्टीने आता वाटचाल करत असताना टीम अर्जुन 11 टायगर. विकेचा चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक धावतोय, 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु त्या प्रयत्नालाही ते यश येत नाहीये. आणखी एक येतोय चौकार टीम टायगरसाठी. थँक्यू गोरपे आणि गावदेवी 11 उंबर्डे दोन्ही टीमच्या कॅप्टनला माझी विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यावं. ओव्हर संपल्यानंतर आपण नाणेफेक घेऊया. धावफलक जाऊन पोहोचलोय 25 या आकड्यावरती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूने चेंडू मारायचा होता, तिथे मिसफीट पाहायला मिळते फ्लँक स्लिपला, परंतु डीप मध्ये सीमारक्षक कव्हर करत असताना इथे 3 धावा चप्पळा येणे कंप्लीट करत असताना मोठ्या फटक्यासोबत रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. अर्जुन 11 टायगर टीमची 3 धावसंख्येने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती, 76 धावसंख्येचे टार्गेट. जरी 30 चेंडू 76 धावसंख्येचं टार्गेट असेल तरी आम्ही संघर्ष करू, आणि ते संघर्ष करत असताना जरी सुरुवातीचा पहिला गडी लवकर तंबूत गेला तरी आता डावाला सावरत असताना पंकज आणि शंतनू. विकी अँगल बनवत असताना पिचिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. नक्कीच सुभाषजी पाटील सर आमच्याकडे वळतायत, जमिनीला हात समांतर करतायत. वाईट +1 अशा 2 धावा, आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. असं आपण नेहमी म्हणतो की वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम करून जातं, आणि इथून तुम्हाला चांगली फिनिशिंग दाखवावी लागेल. परंतु हा चेंडू पॅडल स्वीप करत असताना शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. येतोय आणखी एक चौकार. दोन संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला गोरपे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी 11 उंबारडे. तर मी विनंती करेन आडिवली क्रीडा मंडळ चे अध्यक्ष सुनील भांडे यांना की तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी आपण करायची आहे. तर मी विनंती करतो दोन्ही संघाचे कॅप्टन आपण समोर यायचं आहे. सामना क्रमांक 2 गोरपे विपक्ष गावदेवी 11 उंबारडे असा सामना असेल, आणि आडिवली क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुनील भाणे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. दोन्ही मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. दुसरा सामना असेल आजच्या दिवसातला, आणि नाणेफेकी नक्कीच त्यांच्या दोघांमध्ये सुनील भाणे यांच्या शुभ हस्ते केली जाते. जीटीसी देखील सर्वसंचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय तो म्हणजे गोरपे संघाने. नाणेफेकी जिंकली आणि नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर या जाव्यात पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत खोपोलीचा एक बुलंद आवाज मयूर कांबळे. धन्यवाद. थँक्यू. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 34 या आकड्यावरती. 34 लॉस ऑफ 1 विकेट, आणि आता विजयासाठी 18 चेंडूमध्ये गरज असेल 42 धावसंख्येची. ज्यावेळेस सेकंड इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेस 15.20च्या सरासरीने धावायचं होतं, आणि आता टायगर टीम
धावती ती 17.00च्या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. आता 14च्या सरासरीने 18 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज. 18 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज. पंकज आणि शंतनू चांगली बॅटिंग दाखवत असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये येतोय आडिवली विलेज एंड कडून ऋषी भोईर. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. समीकरण आता बदलेल. शेवटचे 17 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 42 धावसंख्येची गरज. 17 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. सर्कलचा आता षटक संपलंय. 5 सीमारक्षक आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना ऑन साइडला मोठा फटका. मिड विकेट सीमारेषा आता क्लिअर करतोय. येतोय शंतनूच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये ऋषी भोईरला आणण्यात आलं. त्याने धावा खर्च केल्या 10. 1 विकेट त्याने मिळवली. सागरची 6 धावसंख्येवरती सागर बाद झाला. त्यानंतर शंतनू 1 डाऊनच्या पोझिशनला मैदानामध्ये दाखल झाला आणि तो आता चांगली बॅटिंग दाखवत असताना एकूण धावा धावफलकावरती 40. 76 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्याला फेस करत असताना एक मी म्हणेन आक्रमक सुरुवात. असं नेहमी म्हटलं जातं की अटॅक इज अ वेल डिफेन्स. आक्रमकता हाच तुमचा बचाव. आणि जरी विकेट गेली असली सुरुवातीची टायगर टीमची, अर्जुन 11 टायगर टीमची, तरी आता त्या खराब सुरुवातीला मी म्हणेन एक चोख प्रत्युत्तर देत असताना शंतनू आणि पंकज. चला, जर चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू दिला जाईल पहिल्या मॅचसाठी. हॅलो योग्यदा. 40 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आता येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये विकी थोडंसं महागडं षटक त्याने टाकलं. 24 धावा त्याने खर्च केल्या. त्याला मी म्हणेन एकही सफलता मिळाली नाही. आणि ऋषी भोईरला पुनश्च बॉलिंग ट्रॅकवरती आणण्यात आलं. वैयक्तिक कोट्यामधील हे दुसरं षटक आणि त्याला दुसऱ्या चेंडूवरती षटकार मात्र दाखवतोय शंतनू. ऋषी पुनश्च बॉलिंग मार्कवरती. आडिवली विलेज एंड कडून थोडीशी उसळी घेतो चेंडूने. अगदी मी म्हणेन असमतल उछाळ पाहायला मिळतोय या खेळपट्टीवरती. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू इथे संपले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये फक्त 6 धावा ऋषी भोईर खर्च करतोय. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न. पुनश्च चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. वारंवार मी म्हणेन अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे शंतनूच्या माध्यमातून. एक चांगली आता रणनीती तुम्हाला आखावी लागेल, कारण धावा मी म्हणेन आल्यात. इथून जरी मी म्हणेन सिंगल डबल एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा तुम्ही केली, त्यावर मोठे फटके मारले, तर मी म्हणेन एक चांगल्या पोझिशनमध्ये अर्जुन 11 टायगर टीम आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते इथे मिळत नाहीये. जज करणं थोडंसं तिथे कठीण गेलं. मिडविकेटच्या सीमारक्षक विशाल ते त्या ठिकाणी होते, थोडेसे चुकलेत आणि या चुकीला खरं तर क्रिकेटमध्ये माफी नसते. 2 धावा इथे कंप्लीट आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन थोडंसं समजवतोय, कान मंत्र देतोय शंतनूला. ऋषीचा चेंडू आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिलंय. शंतनूच्या बॅटमधून येतोय हा संघर्षमय षटकार.
थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अर्जुन 11 टायगर टीम जाऊन पोहोचले. ती 48 या आकड्यावरती. मी मगाशीच म्हटलो की ज्या वेळेस 2 षटकं संपली 14ची रणगती पाहिजे होती आणि ती 14ची रणगती मी म्हणेन या तिसऱ्या षटकामध्ये ऋषी भोईरच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली. आणि आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 14.00च्या सरासरीने धावा पाहिजेत त्या 28. तर पिसवली गावचे ज्येष्ठ नागरिक गोविंद भोईर यांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन होत आहे. हार्दिक स्वागत त्यांचं क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सागर तर 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती. 12 चेंडू मध्ये आता 28 धावसंख्येची गरज. तर माननीय श्री राहुल दादा पाटील साहेबांकडून शंतनूसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. 21 धावसंख्येवरती तो खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. आता बॉलिंग ट्रॅकवरती चेंज केला जातोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून येतोय आशिष. 12 चेंडूमध्ये 28 धावसंख्येची गरज. हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळवावं लागेल आशिषला. राईट अमोर द विकेट, ऑन साइडला स्क्वेअर लेगला सीमारक्षक तिथे चुकी करतोय आणि सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. मदतीने 52 धावा आता धावफलकावरती येत आहेत. 52 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगली सुरुवात करून देत असताना अर्जुन 11 टायगर टीमला पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा घेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि ही ते रनआउटची सफलता. दुसरा गडी बाद होतोय अर्जुन 11 टायगर टीमचा. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 52 या आकड्यावरती. सलामीला दाखल झालेला पंकज इथे बाद होते. 7 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची त्याची इनिंग इथे समाप्त होते. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती जातोय मंदार. फिटॉस स्क्वेअर लेगला डीप मध्ये सीमारक्षक आहे. चुकी होत नाहीये इथे. फक्त मिळेल शंतनूला सिंगल. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टायगर टीम पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 53 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती. चला मी विनंती करतो गोरपे आणि गावदेवी 11 उंबर्डे आपण बरोबर स्टेजच्या डाव्या बाजूला उभे राहा. फुलटॉस वाईडिश लॉंग ऑफला सीमारक्षक बघत राहते आणि सरळ चेंडू 1 बाउन्स फोर द रो. चौकाराच्या बरोबरीने धाव फलक पुढे जातोय अर्जुन 11 टायगर टीम्स आणि जाऊन पोहोचतोय 57 या आकड्यावरती. 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. 8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज. आशिषचा चेंडू आतमधली कडा घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. आणखी एक डॉट बॉल मात्र आशिष टाकतोय. हे षटक फार मी म्हणे निर्णायक होता आणि या षटकामध्ये चांगली बॉलिंग करत असताना आशिष हा स्टेट डाऊन द ग्राउंड. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार.
5 चेंडू अप्रतिम हाताळले. फक्त 5 चेंडूमध्ये 90 धावा खर्च केले होते आणि असं वाटलं होतं हे षटक कुठेतरी चांगलं जात आहे आणि शेवटच्या चेंडूवरती मी म्हणेन आक्रमक रूप धारण केलं मंदारने. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल 13 या धावसंख्येची. जर सामना बरोबरीत सुटला तर विकेट आणि टॉस च्या आधारावरती तुम्हाला विजय घोषित केलं जाईल. याची आपण नोंद घ्या. सहा चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज आहे ती 13 धावसंख्येची. इथे महत्त्वपूर्ण सूचना येते, माहिती आपल्यापर्यंत कळवतोय. ज्यावेळेस मानेरी टीम बॅटिंग करत होती त्यावेळेस 1 विकेट गेली होती आणि आता सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय 2 विकेट. म्हणजे कुठेतरी मी म्हणेन मानेरी टीमची बाजू थोडीशी मी म्हणेन भक्कम पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये येतोय अडिवली गावाकडून बॉलिंगसाठी हरेश. कंपल्सरी चेस करावे लागतील. स्ट्रायकर एंडला शंतनू, नॉन स्ट्रायकर एंडला मंदार. 6 चेंडू शेवटचे आता शिल्लक असतील आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. हरेचा फुलटॉस चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार. या ठिकाणी माननीय बाळाराम पंढरीनाथ भाणे साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. हरेश बॉलिंग ट्रॅकवरती आला. 6 चेंडू आणि समीकरण होतं 13 धावसंख्येचं आणि पहिल्याच चेंडूवरती इथे षटकार मात्र पाहायला मिळतोय आणि आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. ऑन साइडला पुनश्च फटका इथे हवेत आहे. स्क्वेअर लेगचा सीमारक्षक जज करतोय आणि इथे झेल टिपली जाते. शंतनू बॅक टू द पवेलियन. तेरा चेंडूमध्ये तब्बल 28 धावसंख्येची इनिंग इथे समाप्त होत असताना खूप मी म्हणेन चांगली बॅटिंग करत असताना 76 धावसंख्येचं जरी टार्गेट तुमच्या समोर होतं तरी त्या टार्गेटला मी म्हणेन कसं चेस डाऊन करायचं हे दाखवत असताना आपल्याला शंतनू बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती आता जातोय. दिनेश जातोय, माफ करा. दिनेश जातोय बॅटिंगसाठी. स्ट्रायकर एंडला असेल मंदार. 3 चेंडू फेस करत असताना 10 धावसंख्येवरती खेळतो. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून. हरेशचा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू होते. डीप मध्ये सीमारक्षक त्या ठिकाणी आहे. इथे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, इथे दुसरी धाव मिळणार नाही. स्ट्रायकर एंड वरती आणण्याचा प्रयत्न इथे मी म्हणेन जरी सफल झाला परंतु रनआउटच्या स्वरूपात दिनेश बॅक टू द पवेलियन. 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. बॅटिंगसाठी आता जातोय 6व्या क्रमांकावरती नितेश पाटील जातोय 6व्या क्रमांकावरती. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज. 76 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि कुठेतरी मी म्हणेन टायगर टीम या मॅच मध्ये येत असताना ब्लॉक होलचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. इथे पुनश्च मिसफील्ड. सुरुवातीलाच म्हणालो होतं की तुम्हाला ठेच ही दगडाने लागते, डोंगराने लागत नाही. तुम्ही या छोट्या चुका नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करा, अन्यथा ही चुकी जर मोठी झाली तर तुम्हाला पराभवाला सामोरी जावं लागेल. इथे मिळेल 2 धावा आणि आता समीकरण बदलते. समीकरण जाऊन पोहोचते शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस इथे करावा लागेल. विकेट कुठेतरी अर्जुन 11 टायगर टीमची इथे जास्त पाहायला मिळतात. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली केली जाते. सिंगल कंप्लीट.
आणि ही ते मी म्हणेन मंदारला पुनश्च स्ट्रायकर एंड वरती शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. असं वाटलं होतं की कुठेतरी काही चेंडू शिल्लक असताना ही मॅच अर्जुन 11 टायगर टीम जिंकेल, कारण पंकज आणि शंतनूची खूप चांगली पार्टनरशिप आपल्याला दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मी म्हणेन विकेट वारंवार गेल्या मिडल ऑर्डरमध्ये आणि आता मात्र समीकरण जाऊन पोहोचले. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. बॅटिंगसाठी जातोय 7व्या क्रमांकावरती सुशील पाटील. सुशील पाटील जाते, परंतु स्ट्रायकर एंडला असेल. हा निर्णायक चेंडू फेस करत असताना मंदार. एक चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. हरीश आणि त्याच्या समोर मंदार. पहिला सामना मी म्हणेन अटीतटीचा पाहायला मिळते. प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना. अर्जुन 11 टायगर विपक्ष मानेरे. एक चेंडू शिल्लक असेल आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. आणि ही ते मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. ही मॅच जिंकली आहे मानेरे टीमने. ही मॅच जिंकली आहे मानेरे टीमने. दोन्ही टीमला आपण मी म्हणेन मनापासून शुभेच्छा देऊया. हार्ड लक असेल अर्जुन 11 टायगर. खूप चांगली फाईट तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली आणि पुढच्या फेरीसाठी मी म्हणेन आता पात्र ठरतोय मानेरे संघ. खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये आणि सेकंड इनिंगमध्ये आपल्याला शेवटच्या षटकामध्ये चांगली बॉलिंग हरेची पाहायला मिळाली आणि ती टीम आता पुढे सरकते. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते गोरुपे विपक्ष गावदेवी 11 उंबार्डे. तर सामनावीरचा पुरस्कार आम्ही देत आहोत, म्हणजे या स्पर्धेमध्ये अर्धशतक ज्याने झळकावलंय तो म्हणजे प्रवीण जोशी इज अ मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघांनी एकमेकांसमोर आपले शेक हँड करायचे आहेत. या अगोदर आपण काही सन्मान करणार आहोत व्यासपीठावर. ते सन्मान मूर्ती व्यासपीठावर आहेत.